आपल्या देशात मुघलांनी अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, पण हिंदूंनी वेळोवेळी संघर्ष करून या मंदिरांचं वैभव पुन्हा मिळवून दिले. 500 वर्षांचा संघर्ष करून हिंदूंनी राम मंदिर बांधलं हे पूर्ण जगानं पाहिलं. पण नुकतंच भारताच्या मणिपूर या राज्यामधल्या एका गावात गावकऱ्यांनी सुमारे 40 लाख रुपयांचं मंदिर स्वतः पैसे काढून उभारले. खरं तर मणिपूरमध्ये 60% गैर हिंदू आहेत, त्यामुळे उरलेला हिंदू समाज स्वतःची ओळख पुसली जाऊ नये यासाठी धडपड करतोय. भारतात मुघलांनी मंदिरं उद्ध्वस्त केली आपल्याला माहिती आहे, पण लुक्काऊ गावातलं हे मंदिर ब्रिटिश सैनिकांनी उद्ध्वस्त केलं होतं. गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या मंदिराचं गाववाल्यांनी वेळोवेळी पुनर्निर्माण केलं. पण यावेळी मात्र गावकऱ्यांनी एकजूट दाखवत भव्य स्वरूपात हे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. आणि आपल्याकडे म्हण आहे की गाव करी ते राव न करी, असंच या गावात दिसून आलं. या गावात फक्त 55 घरं आहेत आणि या 55 घरांनी मिळून सुमारे 28 लाख रुपये जमा केलेत. खरं तर आजही गावातील बहुतेक घरं कच्च्या स्वरूपाची आहेत, परंतु देवावर असलेल्या अगाढ श्रद्धेतून त्यांनी हे भव्य मंदिर उभारले. यावरून हिंदू समाजात भक्तिभाव जागृत झाला की समर्पणाची भावना आपोआपच प्रबळ होते हे दिसून येतं. या गावात रोंगमेई नागा समाजाचे लोक राहतात. मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी गावकऱ्यांनी पहाटे जेलियांग रांग हरक्का हे त्यांचं पारंपरिक गीत गात बरोबर सूर्योदयाला विधिवत प्रार्थना करत मंदिराचं लोकार्पण केलं. मणिपूरच्या क्रांतिकारी राणी गायदिन्येल्लू यांचा जन्मही याच गावात झालाय, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठं जन आंदोलन उभारलं होतं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिलं होतं.